जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट एकदम ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बीटमा व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि इथून ऍड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ येथे तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं, खाली थोडं येथे स्क्रोल करायचं. हे तुम्हाला सिम्पली काय करायचं, एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत, तर ह्या बीट आपल्याला जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे, तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत नाहीच आहे. स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून मी जसं सांगतो तशा प्रकारे इथून तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. ठीक आहे, पहिली जी बीट असेल त्यावरती क्लिक करायचं. आता इथून तुम्हाला सिम्पली जी पण तुमची आवडती रील स्टार असेल तिचा इथून फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर मी इथून सिम्पली काय करतो, खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर प्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुम्हाला रील स्टारचा फोटो इथून ॲड करायचा आहे. तर इथून आपण हा इथून फोटो सिलेक्ट करू, इथून ॲड करूया. फोटो सेट नसेल बसला तर सेट करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सिम्पली दुसऱ्या बीटला आता तुम्हाला इथे ना तुमच्या स्वतःचा इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी सेम प्रोसेस आहे. आपल्या खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे, रिप्लेसवरती क्लिक करून तुमचा इथून फोटो सिलेक्ट करायचा कोणता पण एक. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथून तुम्हाला आहे ना, आता आपण इथे बघू शकाल पहिल्या फोटोला पहिलं जी बीट आहे त्याला रील स्टारचा इथून फोटो ॲड केला, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःचा इथून फोटो ॲड करायचा. आता ह्याच्या पुढची बीट असेल त्याला पुन्हा रील स्टारचा फोटो ॲड करायचा, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या बीटला पुन्हा आपल्याला तुमच्या स्वतःचा इथून फोटो ॲड करायचा आहे. असंच करत करत आपल्या शेवटच्या बीटपर्यंत तुम्हाला स्प्लिट म्हणजे फोटो ॲड करून घ्यायचा, स्प्लिट नाही करायचं, सॉरी. तर इथून तुम्ही ना सर्व फोटो ॲड करून घ्या बीटनानुसार. मी पण घेतो, त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनानुसार ॲड करून घेतले, जसं आता सांगितलं तशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, खाली येते ना व्हिडिओच्या पहिल्यांदा ठेवून खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू, आपलं हे पेज इथून ॲड करायचं. ठीक आहे, हे जे क्रशचं आपण पेज दिले इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं. ह्याची लेंथ शेवटपर्यंत ठेवायची. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आता सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, सिम्पली कॉम्बोमध्ये द्यायचं. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डिस्टो लेफ्टचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली काय करायचं आहे, कॉम्बोमधला डिस्टो राईटचं इफेक्ट सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आता हेच दोन इफेक्ट रिपीट करत आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला 6 सेकंदाचा तिथला फोटो आहे ना तिथे यायचं आहे. आता आपल्या 6 सेकंद तिथून जे मागचे फोटो असतील त्यांना हे जे दोन इफेक्ट असतील डिस्टो राईट आणि लेफ्टचे ते तुम्हाला सिलेक्ट करत इथे यायचं. त्याच्यानंतर 6 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या कॉम्बोमधला प्लॅनमा 2चं ते बॅक स्लाइड करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली कॉम्बोमधला प्लॅनमा 1चा इथून. आता आपल्या पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हे जे 6 सेकंदाचे तिथले फास्ट फोटो आहे ना त्या सर्व आहे ना 6 ते 7 सेकंद तिथले जे असतील त्या सर्वांना आहे ना प्लॅनमा 1चा आणि 2चा ते बॅक स्लाइड करायचं. कॉम्बोमध्ये हा इफेक्ट मला मिळून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे ते तुम्ही बघू शकाल इथे आपण इफेक्ट सिलेक्ट केले आहेत. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, 7 सेकंदाच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या आता त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली काय करायचं, हा जो आपला इथे तुम्ही बघू शकाल की वेवचा इफेक्ट असेल कॉम्बोमधला, तर इथे आपलं क्लिक होत नव्हतं, तर सिम्पली कॉम्बोमधला हा जो वेवचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा आहे. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला काय करायचं, कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा, प्लॅनमा 2चा म्हणजे दोन इफेक्ट इथून सिलेक्ट करायचे. 9 सेकंद तिथले जे फास्ट फोटो आहेत त्यांना. ठीक आहे, आता इथून मी प्रत्येक जर फोटोला सांगत बसलो तुम्हाला की हे एक इफेक्ट तर खूप बीट आहेत, आपल्याला खूप वेळ जाईल, तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय, फक्त तुम्हाला इथून थोडं समजून घ्यायचं. त्याच्यानंतर सिम्पली इफेक्ट ॲड करा, नाव बिओ तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, आता नाव मी सांगतोयच, तर अशा प्रकारे आता आपल्या सिम्पली 9 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच हा जो आपला झूम 1चा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो लेफ्टचा इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो लेफ्टचा इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला प्लॅनमा 1चा इफेक्ट स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधलाच प्लॅनमा 2चा इफेक्ट स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा इफेक्ट स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या आता त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली काय करायचं,
हा जो आपला कॉम्बो मधला आहे ना स्लिप अँड स्लाईडचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा स्लिप अँड स्लाईड 1चा, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं स्लिप अँड स्लाईड 2चा ते बॅक स्लाईड करायचा. आता हेच दोन इफेक्ट त्याच्या पुढच्या पुढला देऊन घ्या. त्याच्यानंतर सिम्पली 13 सेकंद तिथला फोटो असेल, टाईमलाईन 13 सेकंद बघा तिथे या. ठीक आहे, 13 सेकंद तिथल्या फोटोला सिम्पली कॉम्बो मधला स्लिप अँड स्लाईड 1चा पुन्हा येतो बॅक स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बो मधला स्लिप अँड स्लाईड 2चा ते बॅक स्लाईड करून घ्या. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बो मधला डिस्टोल लेफ्टचा ते बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या पुढं सिम्पली आपल्याला येणार 14 सेकंद इथला फोटो आहे, त्या फोटोला कॉम्बो मधला प्लॅन नंबर 1चा बॅक स्लाईड करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बो मधला प्लॅन नंबर 2चा बॅक स्लाईड करा. आता हेच दोन इफेक्ट पुढच्या दोन्ही फोटोला द्या. त्याच्यानंतर पुन्हा आपला हा जो आपला राहील इथून बघू शकाल की 15 सेकंदाच्या मागचा हा फोटो, त्या फोटोला सिम्पली कॉम्बो मधला पॉपिंग कॅन्डीचा इफेक्ट इथून इफेक्ट स्लाईड करा. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बो मधला डिस्टोल लेफ्टचा ते बॅक स्लाईड करा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बो मधला पेन लेफ्टचा जो फेड असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बो मधलाच पेन राईटचा जो फेड असेल तो तुम्हाला स्लाईड करून घ्यायचा. पुन्हा आपल्या आता हा जो आपल्या इथे फोटो आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की टाईमलाईनीला तर 16 सेकंदाच्या पुढचा हा फोटो, त्या फोटोला सिम्पली काय करायचं कॉम्बो मधला डायनॅमिक सेक 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करून घ्यायचा आहे. आता हाच इफेक्ट असेल ना ते आपल्या सर्व फोटोला इथून द्यायचा, म्हणजे 16 सेकंदाच्या फोटोपासून सिम्पली हा जो आपल्या इथला फोटो राहील ना ते तुम्ही बघू शकाल की 18 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायचे, म्हणजे तोच इफेक्ट द्यायचा आहे डायनॅमिक सेक 2चा. त्याच्यानंतर आपला 18 सेकंद तिथला फोटो सिम्पली आउटमधला रोटेशन क्लोजिंगचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा आहे, आउटमध्ये मिळून जाईल. आता त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या आता इनमधला पेंडिंगचं ते इफेक्ट स्लाईड करा. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला बाउन्सी रचचा इथून इफेक्ट स्लाईड करा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढंला कॉम्बोमधला सिम्पली डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचं ते बॅक स्लाईड करून घ्या. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस सेकचं ते बॅक स्लाईड करून घ्या. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डायनॅमिक सेक 2चा जो इफेक्ट असेल तो इथून तुम्हाला स्लाईड करायचा आहे. आता हेतले जे आपले फोटो आहेत ना इथून बघू शकाल 21 सेकंदाचे पुढचे हे फास्ट फोटो, त्या सर्व फोटोला इथून इफेक्ट देऊन घ्या. त्याच्यानंतर 22 सेकंद तिथल्या फोटोला सिम्पली इनमधला ब्लॅक होलचा इथं बॅक स्लाईड करा. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला फ्लॅश इनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्ट्रॉय स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा ते बॅक स्लाईड करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय सिम्पली पहिल्या एन्जॉट यायचं आहे. पहिल्या एन्जॉट आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून ते तुम्हाला इंट्रो आणि आउटरमध्ये एक इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा. ठीक आहे, यामध्ये असेल शोधा थोडं मिळाल्यानंतर सिम्पली अशा बाय बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली पहिल्या फोटोपासून हा जो आपला इथला फोटो आहे ना इथून बघू शकाल की 5 सेकंद तिथला फोटो त्या संपूर्ण फोटोला द्यायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड दाढ येऊन इंटेन्सिटी संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली आपल्या इथे यायचं आहे. इथून बघू शकाल की हा जो आपला आहे ना 18 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथे व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा, अशा वेळी इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 18 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आता आपल्याला काय करायचं आहे ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्या इथेच यायचं आहे 18 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे तिथे बॉड इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल स्प्लिटचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. नाही तर क्लोनच्या ऑप्शनमध्ये इथे मिळून जाईल. सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं सिम्पली 18 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून हा जो आपला आहे ना 21 सेकंद आहे तिथला फोटो तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्या एन्जॉट यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, ब्लर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती आपलं एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.